तर रामराम मित्र हो, एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. आदिवासी माणसा फळा कंदमुळा रानभाज्या खाऊन जगत आज पावत जगली, अजून आम्हीही खातो. तो ह्या पा हे आठ काही येल दिसत आहे, आठ एक आहे, आठ एक आहे. आता याचा जो कंद आलाय तो खायला आलाय. आता तुम्हाला वाटला असेल हा येल म्हणजे गाचा, तर याला आम्ही कोयची सांगतो, काही ठिकाणी याला सुरणकंद सांगतात. ॲक्च्युली सुरणकंद असा गोल राहतो, ही अशी लांबट राहते, पण कदाचित त्याचाच प्रकार हवा. पण हे आमचा परंपरागत, आमची पिढ्या पिढ्या ही लोकांनी आम्हाला दाखवून ठेवलं आहे आणि ते आम्ही खातो. तर आता आपण पाहूया, जरा पटापटा खणून पाहू. ह्या पहा, मी जरा का आता मोकळा करून ठेवला. आता ह्या आपण उपटायचा प्रयत्न करू. बरं, कित्येक मोठी आहे कित्येक नाही, कारण गेले सालच लावलं ते. पाहूया पण. हा पहा, तुटून आले. पण आमच्या तिघा मायलेकांची भाजी एकदम ओके. आता याचा जो वरचा देठ राहतो ना, हा असा परत मोडायचा आणि तो जागावरच लावून द्यायचा. जे अजून 2 वर्षाने हा बा, जे अजून खालं बरीच मोठी आहे, ती आता आम्हाला वकरायला लागेल. हा देठ परत टाकून द्यायचा आणि परत बुजून घ्यायचा. पुढच्या वर्षी हेच टायमाला अजून भाजी रेडी. आता याच्यात काय आहे काय नाही, प्रोटीन व्हिटॅमिन, त्यात आम्हाला डिटेलमध्ये नाही सांगता येणार. पण एक नक्की, आमच्या आज्या पंजाई हा आम्हाला खाऊ घातला आणि आम्हालाही ते खायला आवडतं, मगून हे आम्ही जतन करून ठेवलं आहे. वरीसभरातून एकदाच खायला भेटतं, पण आरोग्याला चांगला राहत असेल एवढा मात्र नक्की. आम्हाला जा अजून खाया वाटेल ना, 8 एक येल आहे, 8 एक येल आहे. वर्षभरातनं एक तरी भाजी खावी, मगून आम्ही ह्या जे आमच्या आज्या पंजाई दाखवून ठेवलाय ना, ते आम्ही जतन करायचा प्रयत्न करतो. पुढच्या वर्षी पुन्हा हे येल दिसायला लागलं का आपण याचा खणायचा आणि मस्तपैकी रानभाज्यांचा आस्वाद घ्यायचा. तर हे आहे आमचे आदिवासी जीवन. फळा कंदमुळा खाऊन लोकांनी दिवस काढला. आता आम्हाला होडं नाही, पण ह्या कंदमुळा खायचा आमचे भाग्यात आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळजास. धन्यवाद.